हॅलो एव्हरीवन. आज आपला युट्यूबचा सेकंड एपिसोड आपण घेणार आहे. या एपिसोड मध्ये आपल्याला काय बघायला मिळणार आहे तर प्रॉपर रिव्हर्सल्स, जे की आपल्याला समजणार आहे की प्राइस एक्झॅक्टली स्ट्रक्चर फॉर्म करत असताना कुठून रिव्हर्स होणार आहे. प्राइस मध्ये आपण एपिसोड 1 मध्ये बघितलं की कसं स्ट्रक्चर फॉर्म होत जाते प्राइस मध्ये. प्राइस कशी ही बुलिश नेचर मध्ये असताना, बुलिश ट्रेंड मध्ये असताना प्राइस कशी फॉर्मेशन करत जाते, स्ट्रक्चर्स आपले इंड्युसमेंट नंतर बॉल्स कसे कन्फर्म हाय होतात, कसे लो कन्फर्म होतात, हे आपण बघितलं. पण या स्ट्रक्चर फॉर्मेशन मध्ये एक्झॅक्टली कोणत्या पॉइंट वरून प्राइस मध्ये रिव्हर्सल येणार आहे, या गोष्टी आपण आजच्या एपिसोड मध्ये बघणार आहे. या एपिसोड मध्ये आपल्याला ठळक जे 4 मेजर रिव्हर्सल्स आपल्याला पॉइंट असणार आहेत, ते पॉइंट्स कुठले कुठले असणार आहेत तर इंड्युसमेंट, ऑर्डर ब्लॉक्स, एफव्हीजीज आणि लिक्विडिटी स्वीप. आपण एपिसोड 1 मध्ये इंड्युसमेंट फॉर्म कशी होते याबद्दल माहिती घेतलेली आहे. तर आपण या एपिसोड 2 च्या पार्ट 1 मध्ये आपण बघणार आहे की ऑर्डर ब्लॉक्स कसे मार्क करायचे आणि त्याचे टाइप्स कोणते कोणते. तर आपल्याला हे चारही रिव्हर्सल्स फॉर्म होताना कसे दिसतात. प्राइस मध्ये रिव्हर्सल फॉर्म होत असताना पहिल्या स्ट्रक्चर मध्ये आपल्याला काय दिसतंय. पहिल्या स्ट्रक्चर मध्ये दिसतंय की आपल्याला प्राइस आली, इंड्युसमेंट जस्ट इंड्युसमेंट घेतली आणि प्राइस मध्ये स्ट्रक्चर कम्प्लिशन बघायला मिळालं आपल्याला. दुसऱ्या टाईप मध्ये आपल्याला काय दिसते, या स्ट्रक्चर मध्ये काय दिसते आपल्याला की प्राइसने इंड्युसमेंट घेतली, त्याच्यानंतरचा ऑर्डर ब्लॉक फेल केला, पण प्राइस एका एफव्हीजी ला टॅप करून आपलं स्ट्रक्चर कम्प्लिशन करताना दिसते. तिसऱ्या पार्ट मध्ये आपल्याला काय दिसते, तिसऱ्या प्रकारच्या स्ट्रक्चर मध्ये प्राइसने इंड्युसमेंट घेतली, प्राइसने एका ठिकाणची लिक्विडिटी स्वीप केली आणि मग प्राइसनं स्ट्रक्चर कम्प्लीट केलं. आणि चौथा जो पार्ट आहे, त्या पार्ट मध्ये काय दिसते आपल्याला की प्राइसने इंड्युसमेंट केली, त्याच्यानंतरचा एक ऑर्डर ब्लॉक टॅप केला आणि प्राइसनं आपलं स्ट्रक्चर कम्प्लीट केले. तर आज आपण स्टार्टच करणार आहे की आपल्याला ऑर्डर ब्लॉक्स कसे मार्क करायचे, ऑर्डर ब्लॉक्स कुठल्या कुठल्या टाईपचे ऑर्डर ब्लॉक्स असतात, या गोष्टी आपण आज बघणार आहे. तर ऑर्डर ब्लॉक्सचे 2 टाइप्स असतात. एक तर ऑर्डर फ्लोने फॉर्म झालेला ऑर्डर ब्लॉक आणि दुसरा असतो तो सिंगल कॅन्डल ऑर्डर ब्लॉक, ज्याला आपण स्कॉब असं ओळखतो. आता हा ऑर्डर फ्लो नेमका असतो तर काय? ऑर्डर फ्लो मध्ये जेव्हा एखादा प्राइस हायर हाईज, हायर लोज, हायर हाईज आणि हायर लोज अशा फॉर्मेशन करत एका अपट्रेंड मध्ये जात असते, त्यावेळी हायर हाय टू हायर लो हा जो लेग फॉर्म होत असतो, या लेग मध्ये काय ऍक्च्युअली काय होत असतं की जे कोण बायर्स असतील ते आपले पोझिशन्स क्लोज करत असतील, किंवा सेलर्स, टेम्पररी सेलर्स म्हणू शकतो आपण त्यांना. हे टेम्पररी सेलर्स काय करत असतात, सेलिंग पोझिशन्स आपल्या ऍड करत असतात. पण ऍट सम पॉइंट काय होतं की जे टेम्पररी सेलर्स आहेत त्याला बायर्स हे ओव्हर पॉवर होतात आणि तिथं आपल्याला एखादी रिजेक्शन कॅन्डल फॉर्म होताना दिसते. आणि तो काय फॉर्म होतो, आपला आपला एक हायर लो फॉर्म होतो आणि प्राइस पुन्हा बुलिश सिनेरिओ मध्ये कन्वर्ट होते आणि सरळ स्ट्रेट अप बुलिश होऊन जाते. तर तो जो शॉर्ट टर्म सेलिंगचा जो लेग तयार झालेला असतो, जो की एका हायर हाय टू हायर लो किंवा लोअर लो टू लोअर हाय मध्ये असतो, त्या लेगला आपण एक ऑर्डर फ्लो म्हणतो, कारण त्याच्यात ऑर्डर्स पंचअप होत असतात, कुठं स्क्वेअर ऑफ होत असतात, त्याला आपण एक ऑर्डर फ्लो म्हणतो. या ऑर्डर फ्लो मध्ये आपल्याला काय करायचं आहे की एक ऑर्डर ब्लॉक शोधायचा आहे, जो की फॉर्म झालेला असतो. ऑर्डर ब्लॉक म्हणजे काय असते, एक रिवाइज्ड ऑर्डर फ्लो एक रिवाइज्ड व्हर्जन असते, त्याला आपण म्हणतो ऑर्डर ब्लॉक. म्हणजे काय होतं, या पूर्ण ऑर्डर ब्लॉकला आपण मार्क न करता याचा एक ऑप्टिमम एरिया, म्हणजे हेच एकदम प्रिसाइज व्हर्जन मध्ये जर शोधायचं असेल तर त्याला आपण एक ऑर्डर ब्लॉक मध्ये मार्क करतो. आता याच्या काही कंडिशन्स आहेत. कंडिशन्स काय काय आहेत, तर पहिली कंडिशन आहे लिक्विडिटी हंट. म्हणजे हा ऑर्डर ब्लॉक तेव्हाच वर्क करेल जेव्हा त्याच्या आधी एखाद्या पुलबॅकची लिक्विडिटी हंट केलेली पाहिजे प्राइस. असं नको आहे की प्राइस स्ट्रेट अप गेली, ऑर्डर ब्लॉकला आली आणि गेली, असं होत नाही. त्यावेळी तो लेस प्रोबॅबली ते वर्क होताना दिसते. त्यासाठी आपल्याला पहिली कंडिशन काय की प्राइसनं एका पुलबॅकची लिक्विडिटी हंट केलेली पाहिजे. दुसरं, ज्या ऑर्डर फ्लो मधली तुम्ही ऑर्डर ब्लॉक मार्क करणारी कॅन्डल आहे, त्या कॅन्डलनं काय केलेलं पाहिजे, प्रिव्हियस कॅन्डलचा लिक्विडिटी हंट केली पाहिजे. लिक्विडिटी हंट केली पाहिजे प्रिव्हियस कॅन्डलची, म्हणजे नेमकं एक्झॅक्टली केलं काय पाहिजे. तर आता ही टेम्पररी सेलिंग आहे. तर या सेलिंग मध्ये प्राइसनं काय केलं पाहिजे, प्राइसनं जी लोएस्ट कॅन्डल आहे त्यानं त्याच्या प्रिव्हियस कॅन्डलची लिक्विडिटी म्हणजे लो त्याचा ब्रेक केलेला असावा.
हेच सिनेरिओ जेव्हा आपण बुलिश ऑर्डर ब्लॉक मार्क करणार आहे, सॉरी बिअरिश ऑर्डर ब्लॉक मार्क करणार आहे, त्यावेळी आपल्याला काय बघायचं आहे की जी लास्ट कॅन्डल असेल, लास्ट बाईंगची कॅन्डल असेल, त्या लास्ट बाईंगच्या कॅन्डलनं त्याच्या प्रिव्हियस कॅन्डलची लिक्विडिटी हंट केली पाहिजे. लिक्विडिटी हंट केली पाहिजे म्हणजे काय, त्याचे हाय लो ब्रेक केले पाहिजे. प्लस आपल्याला मार्क कोणती कॅन्डल करायची आहे, जी लास्ट सेलिंग असेल, जेव्हा जो बुलिश ऑर्डर ब्लॉक आहे, जेव्हा बिअरिश ऑर्डर ब्लॉक असेल त्यावेळी तुम्हाला मार्क करायचा लास्ट सेलिंग कॅन्डल, लास्ट बाईंग कॅन्डल. ठीक आहे. आता तिसरी कंडिशन काय आहे, तर तुम्हाला फर्स्ट कॅन्डल, सेकंड कॅन्डल आणि थर्ड कॅन्डल, या फर्स्ट आणि थर्ड कॅन्डलच्या मध्ये तुम्हाला एक इम्बॅलन्स और फेअर व्हॅल्यू गॅप तुम्हाला दिसला पाहिजे. या 3 मेजर कंडिशन्स आहेत जे एखादा ऑर्डर ब्लॉक मार्क करताना आपल्याला बघणं मस्त आहे. ठीक आहे. आता दुसरा टाईप कोणता आहे आपला, तर सिंगल कॅन्डल ऑर्डर ब्लॉक. त्याला आपण काय म्हणतो, स्कॉप म्हणतो. जेव्हा प्राइस हायर लो, हायर हाय, हायर लो, हायर लो, हायर हाय बनवत मार्केटमध्ये जात असते, त्यावेळी तुम्हाला बऱ्याचदा असं काय दिसतं की प्राइस ही मधूनच कुठून तर रिव्हर्स होताना तुम्हाला दिसते. पण ती एक्झॅक्टली होत कुठून असते? तर प्राइस मध्ये काय असतं, एखाद्या बुलिश सिनेरिओ मध्ये तुम्हाला कॅन्डल्स कशा प्रिंट होताना दिसत असतात, तर ग्रीन कॅन्डल्स प्रिंट होताना दिसत असतात. बुलिश जेव्हा प्राइस ही बाईंग मध्ये जात असते, त्यावेळी तुम्हाला ग्रीन कॅन्डल्स प्रिंट होताना दिसत असते. पण काय होतं, त्याच्यामध्ये एकच रेड म्हणजे अपोजिट कलरची कॅन्डल तुम्हाला दिसते. त्या कॅन्डलला तुम्हाला एक ऍज अ ऑर्डर ब्लॉक मार्क करायचा आहे. त्या ऑर्डर ब्लॉकला तुम्ही म्हणणार आहे स्कोप. पण ह्याला सुद्धा कंडिशन आहे. काय कंडिशन आहेत? इथं सुद्धा सेम एका पुलबॅकची लिक्विडिटी हंट झालेली पाहिजे आणि ज्या कॅन्डलला तुम्ही ऑर्डर ब्लॉक मार्क करायला लागलाय, त्या कॅन्डलचा कलर हा नेहमी अपोजिट असला पाहिजे आणि त्याच्या व्हेरी नेक्स्ट कॅन्डलनं त्याच्यावरती क्लोजिंग दिलेलं असलं पाहिजे. हा झाला आपला एपिसोड 2 चा पार्ट 1, ज्यातलं की ऑर्डर ब्लॉक्स हे मार्क कसे करायचे असतात. तसंच थोडेफार एक्झाम्पल्स आपण बघूया. तर याच्यात काय आहे, या सिनेरिओमध्ये काय दिसते तुम्हाला, की प्राइसने ही आयडीएम घेतलेली आहे. पण आयडीएम नंतर काय झालं, प्राइस एका ऑर्डर ब्लॉकला टॅप करायला आली. या ऑर्डर ब्लॉकला टॅप करायला येत असताना आपल्याला काय दिसतंय इथं, आपल्याला इथं छोटेसे काय सिनेरिओ दिसतोय, हे 4 कॅन्डल्सच फक्त बघायच्यात आपल्याला. ह्याच्यात काय दिसतंय आपल्याला, ज्या कॅन्डलला आपण ऑर्डर ब्लॉक मार्क केले त्यानं मागच्या कॅन्डलची लिक्विडिटी घेतलेली आहे. दुसरी गोष्ट काय आहे, आपल्याला आपला जो नेक्स्ट पॉइंट आहे, पहिली कंडिशन काय होती आपल्याला, की एका पुलबॅकची लिक्विडिटी घेतलेली आहे, जी की आपली आयडीएम असणार आहे. त्या आयडीएमची लिक्विडिटी घेतल्यानंतर आपली पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली. त्याच्यानंतर दुसरी कंडिशन काय होती, ज्या कॅन्डलला आपण ऑर्डर ब्लॉक मार्क करणार आहे, त्या कॅन्डलनं काय केलं पाहिजे, त्या प्रिव्हियस कॅन्डलची लिक्विडिटी हंट केलेली पाहिजे. प्लस त्याच्या व्हेरी नेक्स्ट कॅन्डल जे म्हणजे फर्स्ट, सेकंड आणि थर्ड कॅन्डलमध्ये एक आपल्याला फेअर व्हॅल्यू गॅप असायला पाहिजे. जसं की आपल्याला या एरियामध्ये दिसून येते, की या कॅन्डल्समध्ये आपल्याला गॅप दिसून येते. त्यालाच आपण काय म्हणतो, एक फेअर व्हॅल्यू गॅप. तर हा आपल्यासाठी काय एक व्हॅलिड ऑर्डर ब्लॉक म्हणून आपण या कॅन्डलला मार्क करू शकतोय. तर आपण बघू शकताय, की प्राइसनं काय केलं, आयडीएम केली, घेतली, प्राइस आली, डिसिजनला टॅप केली आणि आपलं स्ट्रक्चर जे काय ते कंप्लीट केलं. सेम ॲज इट इज. या एक्झाम्पलमध्ये सुद्धा काय झालं, की प्राइसनं आयडीएम घेतली, त्याच्यानंतरचा एक व्हॅलिड ऑर्डर ब्लॉकला प्राइसनं टॅप केलं, प्राइस आली, तिथं टॅप केली आणि कंटिन्युएशनमध्ये निघून गेली. आता या प्रकारच्या एक्झाम्पल्समध्ये आपल्याला स्कॉपचं सुद्धा एक्झाम्पल आपण याच्यामध्ये बघू शकतोय. बऱ्याच प्रकारे बऱ्याचशा लोकांना ऑर्डर ब्लॉक्स फाइंड आउट करताना बरेचसे प्रॉब्लेम्स येतात. जे पण तुमचे काय प्रॉब्लेम्स असतील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी, ही सीरीज पाहण्यासाठी, मला मोटिव्हेट करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.